रत्नागिरीमधल्या सभेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। समोरच्याला टोप घातल्यावर डोकं खाजवायला मिळत नाही आणि आज आपण कोणत्या पक्षात आहोत हेच त्याला कळत नाही अशा शब्दांमध्ये त्यांनी नाव न घेता नारायण राणेंचा समाचार घेतला। स्वतःच्या उंचीनुसार तरी प्रकल्प कोकणामध्ये आणलात का असा सवाल विचारत त्यांनी राणेंना डिवचलं। आमचं सरकार आल्यावर ईडी, सीबीआय, आयटी या मोदींच्या घरगड्यांना दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी दिला। काल कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांची हाय व्होल्टेज सभा झाली। नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी, महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची ही विनायक राऊत यांच्यासाठी सभा होती। त्यामुळे या सभेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं। या सभेमध्ये नारायण राणेंवर नेमकं उद्धव ठाकरे काय टीका करतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। तेव्हा उद्धव ठाकरेंनी अपेक्षेप्रमाणे यामध्ये टीका केली आणि जोरदार हल्लाबोल सर्व विरोधकांवर केला। सरकार कोण बदलणार? मशाल विनायक राऊजी, मला तुमचा अभिमान आहे। भास्करराव, वैभव, राजन सगळे म्हणून इकडे बसलेत, मला तुमचा अभिमान आहे। कारण समोर जो उभा आहे त्याला रोज टोप घालताना विचार करावा लागतो, डोकं खाजवायला मिळतं तेव्हा, टोप घातल्यावरती मिळत नाही। तेव्हा खाजवून विचारतो, अरे आज कोणत्या पक्षात होत आपण? हा बघा, तुम्ही विचार करा त्यांना, कारण आठवतच नाही काल कोणत्या पक्षात होतो, आज कोणत्या पक्षात आहे। इतके वर्ष स्वतः सकट स्वतःची पिलावळ, ही जिकडे सत्ता असते, जिथे सत्ता तिकडे तुम्ही झुकता। सगळी मंत्रीपदं घेतली, आमदारक्या, खासदारक्या सगळ्या घेतल्या, पण माझ्या कोकणासाठी काय केले? एक तरी लघु किंवा सूक्ष्म तुमच्या साईज प्रमाणे प्रकल्प कोकणात आणलात का तुम्ही? तुम्ही राजन साळवीच्या घरात घुसलात, उद्या आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही। राजनच्या घरामध्ये घुसलात। मी मागच्या सभेत सुद्धा बोललो होतो, सगळ्याची किंमत किती, ह्याची किंमत किती, टेबलची किंमत किती, खुर्चीची किती, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत कोण ठरवणार? मोदींचा घरगडी।